आम्ही जाऊन केलेला आहे, तो रिपोर्ट आमच्याकडे असला पाहिजे। तो रिपोर्ट मीडियात गेला कसा? कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने नाही दिला असता, पण इथे पोलीसच न्यायाधीश झालेत आणि त्यांनी सांगितलं की असं काही घडलंच नाहीये। महिला आयोगाला ईमेल केलेला आहे ऑफिशियल, त्याची रिसीव्ड कॉपी आमच्याकडे आहे, तुमचा ईमेल मिळालाय, पण त्याच्यावर पुढे काय झालं आम्हाला माहित नाही। आणि या सर्व जनतेच्या वतीने या युवतींना आमचा एक विश्वास आम्ही देऊ इच्छितो की आम्ही त्या लढ्यामध्ये तुमच्यासोबत लाडक्या बहिणींना न्याय मागण्यासाठी 15-15 तास कोथरूड पोलीस स्टेशन ते पुण्याचं सीपी कार्यालय या ठिकाणी आंदोलन करत बसावं लागतंय। जाती अत्याचाराची घटना जी कोथरूडमध्ये घडली, जी कोथरूड पोलिसांनी मुलींवर जातीय आणि लैंगिक अत्याचार केला आणि त्यांचे हे गंभीर आरोप आहेत आणि असं असतानाही त्याच्यावर काहीच कारवाई केली गेली नाही। म्हणजे आता साधी मागणी होती एफआयआर दाखल करा, नंतर जे झालं असतं कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने नाही दिला असता, पण इथे पोलीसच न्यायाधीश झालेत आणि त्यांनी सांगितलं की असं काही घडलंच नाहीये आणि आम्ही अॅट्रॉसिटी दाखल करून घेऊ शकत नाही किंवा इतर गुन्हे दाखल करून घेऊ शकत नाही। आता आम्ही म्हणतोय की अजूनही आमचा इथलं गृहमंत्री, मुख्यमंत्री, इथली व्यवस्था यांच्यावर विश्वास आहे। मुख्यमंत्र्यांनी, गृहमंत्र्यांनी आदेश काढावेत, हा एफआयआर दाखल करून घ्यावा, अजूनही आमची अशी मागणी आहे। परंतु आम्हाला आता दुसरा पर्याय काय आहे की कोर्टात आम्ही जाऊ शकतो। आम्ही संविधानिक मुंबईमध्ये ठाण्यावरती मुख्यमंत्री बोलताय एवढ्या मोठ्या घटनांवरती बोलत नाही। हो, म्हणजे तेच आम्ही दुसऱ्या दिवशी जे बघितलं त्याच्यानंतर हे शॉकिंगच होतं की इतके मोठं अशी गोष्ट घडते, खूप सेन्सिटिव्ह प्रकरण आहे। जेव्हा 3 दलित मुली असं म्हणतायत की पोलीस स्टेशनमध्ये पोलिसांनी आमच्यावर अत्याचार केलेत, जातीय अत्याचार केलेत, तर इतकं सेन्सिटिव्ह प्रकरण असताना याला वेगळं वळण देणं, सातत्याने दुसऱ्या गोष्टींबद्दल बोलणं असं चाललेलं आहे। फक्त मुख्यमंत्री, गृहमंत्रीच नाही तर सत्तेतल्या कुठल्याच नेत्याने आणि खासदार, आमदार यांनी येऊन आम्हाला विचारलं नाहीये, याचं पुढे काय करता येईल, यासाठी मदत लागेल का असं म्हटलं नाहीये। विरोधी पक्षातल्या म्हणजे जसं की वंचित बहुजन आघाडी असेल, बाळासाहेब आंबेडकर असतील, रोहित पवार असतील राष्ट्रवादीकडून आणि काँग्रेसकडून काही लोक, राष्ट्रवादी काँग्रेसकडून काही लोक, शरद पवार गटाकडून हे सोबत आहेत, म्हणजे काही संस्था, संघटना सातत्याने सोबत आहेत, परंतु सरकारमधून कुणी सोबत नाही आहे। तरी पण आम्ही म्हणतोय आमचा ह्या व्यवस्थेवर विश्वास आहे। मुख्यमंत्र्यांना मी अजूनही अशी मागणी करते की सगळ्या महाराष्ट्रातल्या मुली तुमच्याकडे बघतायत, आज तुम्ही याच्यावर काही ऍक्शन घेतली नाही तर या लाखो मुलींपर्यंत काय संदेश जाईल? त्या उद्या पोलीस स्टेशनला येतील का त्यांच्यावर काय अत्याचार झाला तर? उद्या त्या तक्रार दाखल करतील का? जर तुम्हाला असं वाईट संदेश, चुकीचा संदेश या पोरींपर्यंत जाऊ द्यायचा नसेल तर तुम्ही प्लीज हा एफआयआर नोंदवून घेण्यासाठीचा आदेश द्या आणि आमच्याकडे शेवटचा पर्याय कोर्टात जाण्याचा, तर आम्ही ती तयारी करतोच आहोत, आम्ही कोर्टात जाऊन लढू। महिला आयोग नेहमी बाकीच्या घटनांमध्ये पुढाकार घेताना दिसतं, ज्यावेळेस आमदार खासदारांची पत्र जारी होतात त्यावेळेस पुढाकार घेताना दिसतं। या घटनेमध्ये महिला आयोगानं काय भूमिका घेतली, तुमच्याशी काय बोलणं केलंय? महिला आयोगाचं ज्या दिवशी 3 तारखेला हे सगळं आंदोलन झालं, 3 तारखेला रुपालताई चाकणकर आमच्याशी फोनवर बोलला, मी पीडित मुलीची फोनवर बोलला आणि त्यांनी त्या दिवशी असं 3 तारखेची घटना आहे, 3 तारखेला त्यांनी असं सांगितलं होतं की मी कमिशनर साहेबांशी बोलून मी त्यांना आदेश काढायला लावते, पण त्याचं पुढे काय झालं मला माहित नाही। 2 तारखेच्या रात्री आम्ही महिला आयोगाला ईमेल केलेला आहे ऑफिशियल, त्याची रिसीव्ड कॉपी आमच्याकडे आहे, तुमचा ईमेल मिळालाय, पण त्याच्यावर पुढे काय झालं आम्हाला माहित नाही। मी महिला आयोगाच्या रुपालताई चाकणकरांना पण सांगू इच्छिते की तुमच्यापर्यंत पूर्ण प्रकरण आम्ही स्वतः पोहोचलोय, ऑफिशियली पण पोहोचवलंय, स्वतः पण कॉलवर बोललेलो आहोत, त्या मुली तुमच्याशी बोललेल्या आहेत, तर तुम्ही लवकरात लवकर याच्यात काहीतरी इंटरफेअर करून ह्या गोष्टी सॉर्ट करा। म्हणजे याच्यासाठी तुमच्याकडे जायचं तर कशासाठी यायचं, कशासाठी आम्ही तुमच्याकडे येणार दुसऱ्या गोष्टींसाठी? तर त्यांनी पण ह्या प्रकरणात एक भूमिका घेणं गरजेचं आहे। या संदर्भातील एक मेडिकल रिपोर्ट सुद्धा जारी करण्यात आले, ते पण आता हे मेडिकल रिपोर्ट हा जर आम्ही जमलेला रिपोर्ट होता असं तुम्हीच सांगताय। पोलिसांनी 2 तारखेला आम्ही पोलीस स्टेशनला बसलो, कोथरूड पोलीस स्टेशनला, मेडिकल करून घ्या जर तिला मारलं गेलं तर म्हणून आम्ही त्यांच्याकडे बसलो। देशपांडे सरांनी आम्हाला सांगितलं मेडिकलची गरज नाही, जेव्हा लाथाबुक्क्यांनी मारलेलं असतं, लाथांनी किंवा चापटे मारले असतात तेव्हा मेडिकल लागत नाहीये, देशपांडे सरांचं स्टेटमेंट आहे। आणि विदाऊट मेडिकल पण एफआयआर होईल, पण आता एफआयआर करायची गरजच नाहीये, आता चौकशी करू असं त्यांनी आम्हाला टोलवाटोलवी केली आहे। आम्ही काही लॉच्या किंवा अशा काही विद्यार्थी किंवा असं आमच्याकडे काही बॅकग्राऊंड नाहीये, आम्ही 4 लोकांना विचारलं
त्या पोलीस स्टेशनहून बाहेर आल्यानंतर की काय करायचं, मेडिकल तर करायचं, हिला तर मारलेलं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही जा ससूनला जाऊन मेडिकल करून घ्या. आता ससूनला मेडिकल आम्ही जाऊन केलेलं आहे, तो रिपोर्ट आमच्याकडे असला पाहिजे. तो रिपोर्ट मीडियात गेला कसा, माहिती तर कायदेशीर बाब आहे ना, तर तो रिपोर्ट मीडियात गेला आहे. तिथून कोणीतरी पत्रकार मध्ये रिपोर्ट बद्दल बोलतंय. मला कळतच नाही की अशा पद्धतीने पोलीसही आणि पत्रकारही असं कशा पद्धतीने याच्याकडे बघतायत. पोलिसांनी हा रिपोर्ट लीक केला असेल तर तो का केला याचं पण एक उत्तर हवंय. परत त्या रिपोर्टला घेऊन जे काही पोलीस बोलतायत किंवा ते नॅरेटिव्ह सेट होत आहेत ते पण तीच खरं तर कायदेशीर बाब आहे त्या रिपोर्ट बद्दल बोलणं. तर आणि तर खरं तर मला त्यांनाच प्रश्न विचारायचा आहे जे म्हणतायत ना, पोलिसांनी असं म्हटलंय की त्या स्वतः जाऊन रिपोर्ट करून आला, त्या स्वतः जाऊन रिपोर्ट करून. आम्हाला हौस आहे का स्वतः जाऊन ससूनमध्ये 4 तास बसून रिपोर्ट करून यायची? तुमची जबाबदारी होती, तुम्ही ती जबाबदारी पार पाडली नाही. मेडिकल करणं ही तुमचीच जबाबदारी होती त्या मुलीची, म्हणून आम्ही गेलो आणि तो मेडिकल रिपोर्ट करून आणला. एकंदरीत शेवटचा प्रश्न, आता आंदोलनाची भूमिका काय असणार आहे? आज तुम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले, जिल्हाधिकाऱ्यांची भेटण्याची सुद्धा वेळ घेतली, लेट झाली एका आंदोलनाची दिशा काय असणार हे मी जरा क्लिअर करू इच्छिते. आम्ही आधीपासून असं म्हणत होतो, आम्ही सामान्य घरातले मुली आहोत, ज्या आहोत 5-6 जणी ह्या प्रकरणामध्ये. आम्ही एक तक्रार दाखल करण्यासाठी आलो होतो, एफआयआर दाखल करून घ्या म्हणून. त्याचं आंदोलन होईल आम्हाला काही माहित नव्हतं. ज्या पद्धतीने पोलीस प्रशासन नंतरही वागलं की त्यांनी बसवून ठेवला आणि एफआयआर दाखल करून घेतला नाही, म्हणून हे आंदोलन उभं राहिलं. आंदोलन आम्ही उभं केलंय का? नाही. आमच्यासारख्या आमच्यावर झाला अन्याय बघून ज्या लोकांना असं वाटतं की हे चुकीचं घडलं, त्या महाराष्ट्रातल्या जनतेने हे उभं केलेलं आंदोलन आहे. ते आंदोलन आम्ही लीड करतोय का? नाही. आम्ही अजूनही म्हणतोय ज्यांना जसं शक्य आहे ह्या प्रकरणामध्ये आम्हाला मदत करणं तसं लोक करतायत. काही लोक आंदोलन करतायत, काही लोक निवेदन फक्त जाऊन देऊन येत आहेत, काही लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये तहसील कार्यालयांमध्ये निवेदन द्यायला अर्ज देत आहेत. तर हे सगळं ह्या प्रोसेसचा भाग आहे. आमची भूमिका याच्यात अशी आहे की आम्हाला कायदेशीर लढा लढायचा आहे, तर आम्ही कायदेशीर फ्रंटवर लढू आणि जे आम्हाला सपोर्ट करू इच्छित आहेत त्यांनी त्यांच्या मार्गाने आम्हाला सपोर्ट करा.